चौदार तळ्याच्या संघर्षाचा विषय आहे. बाबासाहेबांनी आदेश काढला की चौदार तळ्याचा संघर्ष करायचा आणि खेडोपाड्यातून गाव वस्त्यातून लोक कपड्यामध्ये भाकरी घालून चौदार तळ्याच्या वाटेने चूज करतात. त्या विषय प्रतापसिंग दादांनी म्हटलं. एकदा जोरदार टाळ्या प्रतापसिंग दादांसाठी. बलिदानाचे कफन बांधुनी लढला तो भीमराणा, बलिदानाचे कफन बांधुनी लढला तो भीमराणा. अरे कधी न झुकला कधी न थकला मर्दानी तो बाणा. धाक दाखवित होत्या त्याला, धाक दाखवित होत्या त्याला मणवाद्याच्या फौजा. अरे तरीही केले मुक्त भीमाने त्या चवदार तळ्याला. बरोबर आहे ना. आणि हे चौदार तळ कुणामुळे गाजतंय प्रश्न आहे. मग प्रतापसिंग दादा त्या प्रश्नाचं उत्तर देतात. काय देतात? गाजे जगभर चौदार तळ, गाजे जगभर चौदार तळ, गाजे जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळे. गाजे जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळे, गाजे जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळे. बंधनातलं पाणी केलं, त्यानं बंधनातलं पाणी केलं कायमचं मोकळं केलं की नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रतापसिंग दादासाठी. क्या बात आहे. त्यानं बंधनातलं पाणी केलं कायमचं मोकळे माझ्या भीमाच्या मुळे. गाजे जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळे, गाजे जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळे. ही भूमी अशी कोकणी हिरवी हिरवी देखणी, ही भूमी अशी कोकणी हिरवी हिरवी देखणी. महाराष्ट्राच्या अंगठीत, महाराष्ट्राच्या अंगठीत शोभते जणू हिरकणी, महाराष्ट्राच्या अंगठीत शोभते जणू हिरकणी. आर त्या हिरवाई मधी जन्मली मुक्तीची चळवळ माझ्या भीमाच्या मुळे. गाजे जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळे, गाजे जगभर चौदार तळ माझ्या भीमाच्या मुळे. जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी एकदा. क्या बात आहे. कोकणी महारफाकडे आले चढून डोंगरकडे, कोकणी महारफाकडे आले चढून डोंगरकडे. खवळून बायका मुली आल्या पदर खोसुनी पुढे, खवळून बायका मुली आल्या पदर खोसुनी पुढे. काय वर्णन केलंय. कोकणी महारफाकडे आले चढून डोंगरकडे, खवळून बायका मुली आल्या पदर खोसुनी पुढे. काय वातावरण असेल. वसंत बापट नावाचे कवी आहेत, खूप छान पद्धतीने लिहितात की काय तो संगर असेल चौदार संगराचा. जेव्हा बाबासाहेब त्या चौदार तळ्याच्या वाटेने निघतात
चवदार तळ्याच्या काठी रोहून पाय खंबीर राहिला उभा दलितांचा सेनानी रणगंभीर दुबळ्यांची सेना मागे लखतरे हाच गणवेश परी होता संचारलेला अंगात नवावेश त्या पराक्रमी भीमान क्षण मात्र झाकले नेत्र आणि काय झालं त्या पराक्रमी भीमान क्षण मात्र झाकले नेत्र त्या पराक्रमी भीमान क्षण मात्र झाकले नेत्र ओंजळीत घेता पाणी हे घडले तीर्थक्षेत्र कोकणी महारफाकडे आले चढून डोंगरकडे कोकणी महारफाकडे आले चढून डोंगरकडे खवळून बायका मुली आल्या पदर खोसुनी पुढे खवळून बायका मुली आल्या पदर खोसुनी पुढे अरे हात उंचावून धावित होत्या हात उंचावून धावित होत्या मनगटातलं बळ इथं खूप जास्त संख्येने महिला मंडळी उपस्थित आहेत एकदा वरती हात करा सगळ्यांनी महिला मंडळींनी आंबेडकरांच्या चळवळीचं हेच वैशिष्ट्य आहे बांधवांनो बाबासाहेबांच्या चळवळीचं हेच वैशिष्ट्य आहे की सगळीकडे महिलांचा सक्रिय सहभाग असतो आणि आज सुद्धा या ठिकाणी माता भगिनी जास्त संख्येने जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी क्या बात आहे खवळून बायका मुली आल्या पदर खोसुनी पुढे अरे हात उंचावून धावित होत्या मनगटातलं बळ कोणामुळे जोरदार आवाज पाहिजे कोणामुळे माझ्या भीमाच्या मुळे जगभर चौदार कळ माझ्या भीमाच्या मुळे जगभर चौदार कळ माझ्या भीमाच्या मुळे हा लढा निश्चित जगा वेगळा होता काय होता हा जगा वेगळा लढा साऱ्या जगात ठरला बढा हा जगा वेगळा लढा साऱ्या जगात ठरला बढा परिणाम बघा केवढा झाला एक एक माणूस खडा परिणाम बघा केवढा झाला एक एक माणूस खडा अरे मध्य कोकणामधून उठला कोकणामधून उठलं हे चक्रीवादळ पराक्रमाच्या कथा सांगती उत्तुंग डोंगरकडे फक्त पायदळ सेना होती माझ्या भीमाकडे जोरदार डाळ्या वामनदादांच्या लेखणीसाठी अरे मध्य कोकणामधून उठलं हे चक्रीवादळ माझ्या भीमाच्या मुळे जगभर चौदार